नुकतीच झालेली नीटची परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना माझा सप्रेम नमस्कार। मी स्वप्नील चिंतामणी, डायरेक्टर चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स पुसद। आपल्याला माहिती आहे 3 मेला जी नीटची परीक्षा झाली होती ती परीक्षा झाल्यानंतर काही दिवसात बातमी आली की तो नीटचा पेपर लीक झालेला आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना दुर्दैवी धक्का बसला। घटना दुर्दैवीच होती। त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे पेपर चांगले गेले होते, ज्यांचा स्कोअर अपेक्षेप्रमाणे येणार होता, त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे। पण जे वास्तविकता आहे ती आपल्याला सर्वांना स्वीकारणे हे गरजेचं आहे। शासनाने सुद्धा परत रिपीट नीट घेणार असं जाहीर केलेलं आहे। त्याची तारीख ही 21 जून आलेली आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांकडे पुन्हा नव्याने अभ्यास करण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामध्ये चिंतामणी इन्स्टिट्यूटच्या वतीने सुद्धा आम्ही आपली रिव्हिजन व्हावी या हेतूने टेस्ट सिरीज आयोजित करत आहोत। तर ती टेस्ट सिरीज मंगळवार म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे। त्यामध्ये आम्ही फुल कोर्सचे 10 मॉक टेस्ट तुमच्याकडून सोडवून घेणार आहे। आता ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क मिळाले होते त्यांच्यासाठी मी म्हणेल की ही सुवर्ण संधी आहे। JEEची एक्झामसुद्धा शासन 2 वेळा घेत असतं, त्याप्रमाणे आपण समजूयात की आपल्यालाही एक संधी अजून मिळालेली आहे आणि आपला जो काही स्कोअर येण्याची शक्यता नव्हती तर तिथे आपल्याला 1 महिना अजून वेळ मिळणार आहे। पुन्हा रिव्हिजन करून प्रॅक्टिस करून आपण सज्ज होऊयात आणि येणाऱ्या 21 जूनच्या परीक्षेसाठी तयार होऊयात। पेपर लीक झाला हे डेफिनेटली धक्कादायकच होतं, पण त्याला आपण काही करू शकत नाही, आपण काही बदलू शकत नाही। त्यामुळे आलेलं वास्तव्य स्वीकारणे आणि त्या शासनाला आपण सपोर्ट करणे हे गरजेचं आहे। त्यामुळे मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी चिंतामणी इन्स्टिट्यूटला भेट द्या, वेळापत्रक समजून घ्या आणि या मॉक टेस्टला सर्वांनी अटेंड करा, पेपर द्या आणि पुन्हा एकदा नव्याने परीक्षा देऊन त्यामध्ये चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हा आणि आपल्या ज्या काही इच्छा आहेत, ज्या डेस्टिनेशन आहे तिथपर्यंत जा। थँक्यू व्हेरी मच।